माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सलग 36 वर्षे उत्कृष्ट पोलीस सेवा बजावल्याबद्दल सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. तर दुसरीकडे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेतील उपनिरीक्षक राजकुमार तोळनोरे यांनाही राष्ट्रपती पदक मिळाले आहे. पोलीस निरीक्षक श्री वाघमारे यांनी पोलीस दलामध्ये 36 वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात त्यांना तब्बल 256 बक्षिसे मिळाली आहेत. 2023 मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदकी मिळाली होती. त्यांनी आतापर्यंत पुणे शहर, नागपूर शहर, छत्रपती संभाजीनगर CID, 2011 मध्ये सोलापूर ग्रामीण करमाळा आणि आता सोलापूर शहरात कार्यरत आहेत. तसेच 25 ऑगस्ट 1992 मध्ये पोलीस सेवेत दाखल झालेले राजकुमार तोळनोरे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल आतापर्यंत तब्बल 512 बक्षिसे मिळाले आहेत. त्यांना 1 मे 2018 रोजी उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल पोलीस महासंचालक चिन्हाने देखील सन्मानित करण्यात आले आहेत. त्यांनी आतापर्यंत पोलीस मुख्यालय, जेल रोड, सदर बाजार, फौजदार चौडे, विजापूर नाका या पोलीस ठाण्यांमध्ये आणि गुन्हे शाखेतील काम केले आहे. आता ते सोलापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात अतिरिक्त अधीक्षक म्हणून गोविंद केशव राठोड कार्यरत आहेत. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना राष्ट्रपतींचे सुरवात सेवा पदक जाहीर झाले आहे. ते मूळचे गाव दक्षिण सोलापूर येथील असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातच झाले आहे. ऑक्टोबर 2010 मध्ये ते पोलीस सेवेमध्ये दाखल झाले आहेत. या तिघांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.